जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर आपला विषय चांगदेव 65ची आपली सुरुवात झाली होती. या 65 ओव्यांचं जे पत्र आहे हे एक विशेषच पत्र आहे. 65 म्हणजे इतर पत्र आपले जे असतात त्यामध्ये आधी वरचा नमस्कार, मग पुन्हा काय कसं काय चालू आहे, पाऊस पडला का, म्हणजे अशी कुठलीच यामध्ये गोष्ट नाही. आणि आपण ज्या गोष्टी पत्रामधनं विचारतो त्या सगळ्या लौकिकातल्या गोष्टी असतात. फार कमी पत्र अशी आहेत की ज्याला परमार्थाचा स्पर्श असतो. अशी पत्र म्हणजे स्वामी विवेकानंदांनी लिहिलेली पत्र, अशी पत्र म्हणजे श्रीधर स्वामींनी लिहिलेली, शिष्यांना लिहिलेली पत्र, शतपत्रे. त्यानंतर आपले साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज यांनी जी पत्र लिहिली त्या पत्रालाही असाच दर्जा आहे जसा दर्जा या आपल्या चांगदेव 65ला आहे. पण चांगदेव 65चं एक वेगळं स्वरूप असं आहे की यामध्ये स्वतः चांगदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज दोघांच्याही नावामध्ये देव आहे. पण एक ज्ञानाचा देव आहे आणि एक योगाचा देव आहे चांगदेव. स्वस्ती श्री वटेषु. त्यामुळे एकाच्या ठिकाणी योगाचं परिपूर्णता आहे आणि दुसरीकडे योगाची परिपूर्णता आहे आणि प्लस भक्तीचा पण त्यामध्ये प्रभाव दिसून येतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये हे होतं की याच्या ठिकाणी आता एवढा योगामध्ये श्रेष्ठ योगी हा आहे, पण याच्यामध्ये आता भक्तीचा ओलावा जो आहे तो निर्माण झाला पाहिजे. आणि भक्तीचा ओलावा निर्माण होण्यासाठी परमेश्वराचे गुणानुवाद, परमेश्वराचं स्वरूप, परमेश्वराला कसं ओळखायचं आणि परमेश्वराला जर आपण ओळखलो तर ही द्वैताची झाडणी जी आहे ती सहजपणे होऊन जाईल. या उद्देशाने हे पत्र ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना लिहिलं. अर्थात ते लिहिताना ते स्वतः म्हणतात की बा हे मी लिहिलं असं नाही, पण मला माझ्या सद्गुरूची आज्ञा झाली म्हणून मी हे लिहिलं, अन्यथा मी नसतं लिहिलं. पण ते इतके पोचलेले होते, म्हणजे असं आपल्या मनामध्ये येऊ नये की ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यामध्ये पुष्कळ म्हणजे एक पर्वतावर आहे आणि पर्वताच्या खाली आहे, एवढं मोठं अंतर त्यांच्यामध्ये आहे असं नाही. पण फक्त 1-2 गोष्टीची कमतरता आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ आणि चांगदेव महाराजांना ते उपदेश करतात. हा भाग आपण नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा दोघेही एकाच पातळीवरचे आहेत. आता या ठिकाणी आपण पहिला 2 ओव्यांचा विचार केला. स्वस्ती श्री वटेषु, जो लपोने जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. पुढची ओवी आहे, प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगट ना लपाला असे न खोमता जो. म्हणजे स्वतःमध्ये जाणणे, खोमता म्हणजे काहीतरी कमीपणा आला आणि मग ते कमी झाला असं नाही, पण तो आपल्या ठिकाणी प्रकटपणे तो स्थिर आहे आणि तो लपतही असतो आणि पुन्हा स्वतःला प्रगटसुद्धा करत असतो. आता हे प्रगट होणे आणि लपणे कसं ते 1-2 मिनटात सांगतो आणि आपण तिसऱ्या ओवीकडे बोलूया. आता लक्षात घ्या, भारताचे राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल हे जे पद आहे हे पद म्हणजे ह्या परमेश्वरासारखं आहे. प्रगटना लपाला असे, पाहिलं तर प्रगट आहे, पाहिलं तर लपलेलं आहे. केव्हा लपलेला असतो? जेव्हा राज्याचे व्यवहार, जेव्हा केंद्राचे व्यवहार हे सुरू असतात तेव्हा त्या व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्ट त्या राष्ट्रपतीच्या संमतीने होत असते. आता संमती राष्ट्रपतीच्या असल्याशिवाय पुढे कार्य होत नाही. पुरुष जोपर्यंत नाही तोपर्यंत प्रकृतीला हालचाल करता येत नाही. पुरुष आणि प्रकृती एकत्र आले तरच या ठिकाणी जगाची निर्मिती झाली. तसंच या ठिकाणी
जे राज्यकर्ते आहेत ते आणि राष्ट्रपती हे दोन एकत्र आले तरच पुढे सगळं राज्याचं शासन हे सुशासन होऊ शकतं. आणि प्रगट आहे तव तव दिसे. आणि जेव्हा प्रगट होतात आपण पाहतो राष्ट्रपती असो राज्यपाल असो, जेव्हा महत्त्वाच्या वेळी त्यांचं जेव्हा भाषण असतं तेव्हा राष्ट्रगीतसुद्धा लावलं जातं. आणि म्हणजे तो सन्मान त्यांना दिला जातो की ज्यांच्या नावामुळे, ज्यांच्या सत्तेमुळे, ज्यांच्या पदामुळे सगळे राज्यातले आणि केंद्राचे व्यवहार चालतात. जसे परमेश्वराच्या सत्तेमुळे सगळे जगातले व्यवहार चालतात त्याप्रमाणे. म्हणून असा हा दोघांमधला अंतर जे आहे, प्रगटे तव तव दिसे आणि प्रगटना लपाला असे न खोमता जो. आता पुढची ओवी जी आहे तिसरी, ती ओवी अशी आहे की बहु जवजव होय तव तव काहीच न होय, काही न होणी आहे अवघाचे जो. आता बहु जवजव होय तव तव काहीच न होय, म्हणजे त्यांच्या मनामध्ये आलं की आता आपण काहीतरी वेगळ्या रूपाने आपण या ठिकाणी प्रगट व्हावं. परमेश्वराच्या मनामध्ये आल्याबरोबर मायेचा आश्रय घेतला आणि मायेमुळे त्रिगुण प्रगट झाले, पंचभूत प्रगट झाले आणि या सगळ्यांमध्ये या जगाचा सगळा पसारा निर्माण झाला. आता या पसारा निर्माण झाल्यानंतर जो मुख्यकर्ता आहे तो मुख्यकर्ता लपल्यासारखा अज्ञानी माणसाला दिसतो, पण ज्ञानी माणसाला मात्र तो कधीच लपलेला नसतो. कारण ते त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये त्याच परमेश्वराची सत्ता आहे याचा अनुभव ते क्षणोक्षणी घेत असतात. आपला जो अनुभव असतो तो वेगळा असतो. आपला पूजेपुरता, आपल्या ध्यानापुरता, आपला उपासनेपुरता असा भाव असतो की समर्था तुमचे आम्ही भक्त आहोत, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही वागतो, की मग ते सगळं तो भाव तिथेच असतो. पण करुणाष्टकात म्हणल्यासारखं की निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेच जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझविण रामा मज कंठवेना. आपण जेव्हा चांगलं ऐकतो, चांगलं वाचतो, चांगले ग्रंथ वाचतो, चांगले चरित्र वाचतो, तेव्हा आपलं मन त्या चरित्राशी, त्या चरित्राच्या नायकाशी, त्या संतांच्या चरित्राशी एकरूप होऊन जातं. ते इतकं एकरूप होऊन जातं की दुसऱ्या तिसऱ्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. पण ते काही क्षणापुरतं असतं आणि ते सगळं संपलं आणि तिथून आपण उठलो की मग पुन्हा हे प्रपंचाचे जे कोरोना आहे त्याचा अटॅक आपल्यावर होतोच लगेच. आणि त्यामुळे आपल्या ठिकाणी ती इम्युनिटी पाहिजे, म्हणजे आपल्या ठिकाणी ती शक्ती पाहिजे, आपली आत्मशक्ती अशी पाहिजे की माझ्यावर बाहेरच्या जगाच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. आमचे स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणत होते की जेव्हा फणस कापायचं असतं तेव्हा ते फणस कापताना हाताला सगळा त्या फणसाचा चीक लागतो. आता हा जर फणसाचा चीक लागला तर सगळं चिकट चिकट वाटतं आणि ते काही बरोबर वाटत नाही. आणि म्हणून ते म्हणायचे फणस कापताना आधी हाताला थोडं तेल लावून घ्यावं आणि तेल लावल्यानंतर ते आपण कापलं तर आपल्या हाताला तो चिकटपणा लागत नाही. तसा या संसारामध्ये वागत असताना आपलं हाताला तेल लावणं म्हणजे आपल्या मनाला सुसंस्कारित करणं, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला या मायेच्या पसऱ्यातून वेगळं ठेवणं किंवा या जगाला साक्षीभावाने पाहणं म्हणजे ते हाताला चीक लावण्यासारखं आहे. साक्षीभावाने म्हणजे मी काहीतरी त्रयस्थ आहे, माझ्या संसारातसुद्धा मी त्रयस्थ आहे असा विचार करून माझ्या या जगामध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये सुद्धा मी त्रयस्थ आहे. आणि त्रयस्थ माणूस जसा दुसरीकडे लग्नाला गेल्यानंतर कसं शांत बसतो, लग्न झालं की घरी निघून येतो, तिथल्या कुठल्याही भानगडीत, कुठल्याही प्रेमात, तिथल्या कुठल्याही रागात त्याचा सहभाग नसतो. फक्त तो त्या ठिकाणी साक्षीभावाने लग्नाला जातो आणि लग्न आटोपल्यावर तो परत येतो. तर इतक्या साक्षीभावाने आपला संसार व्हावा, इतक्या साक्षीभावाने आपलं जीवन राहावं यासाठी हा सगळा उपदेश संतांनी केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण हे चांगदेव 65 पाहत आहोत. म्हणून हे म्हणतात की बहु जवजव होय तव तव काहीच न होय, काही न होणी आहे अवघाची जो. म्हणजे जो आता ते पुन्हा चिद्विलासवाद, मायावाद, परिणामवाद या सगळ्या वादांचे त्या ठिकाणी डिस्कशन होतं की त्यामध्ये, कारण एकाच्या दृष्टीने काय आहे की रज्जू आहे, दोरी आहे, त्याच्यावर सापाचा आभास आहे, तसं परमेश्वराच्या सत्तेवर या जगाचा आभास आहे. आता आभास इतका खरा वाटतो की तेच खरं आहे असं वाटतं आणि मुळातली जी जोडी आहे तिचं माणसाला ते स्मरण राहत नाही. म्हणून म्हणजे आपण मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा असे श्लोक आहेत पहा, ते पण आपण लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात की नेहमी जी दृष्टी आपली जी आहे ती मुळावर पाहिजे. मूळ म्हणजे जे स्वरूप आपलं आहे त्या स्वरूपावर दृष्टी पाहिजे. आणि स्वरूपापासून दृष्टी जर वेगळी झाली तर मग या सगळ्या मायेच्या कचाट्यात आपण अडकतो. म्हणजे एक राजा होता, राजा अगदी सिंहासनावर बसलेला आहे, केव्हाही जायचं म्हणजे तो रथात बसून जात होता. पण त्या राजाला लहानपणापासून मल्लयुद्धाची खूप सवय होती.
आता मल्लयुद्धाची सवय असल्यामुळे तो राजा रस्त्याने जात असताना एके दिवशी समोरून एक चांगला पैलवान मल्ल असा येताना दिसला. आता तो मल्ल दिसल्याबरोबर याच्या मनामध्ये पूर्वसंस्कार जे होते कुस्ती खेळण्याचे, मल्लयुद्ध करण्याचे, हे संस्कार जागृत झाले. ते जागृत झाल्याबरोबर तो रथावरनं ते खाली उडी मारली त्याने आणि त्या मल्लाशी तो 2 हात करायला तयार झाला. आता हे कशामुळे? कारण तो आत्तापर्यंत चांगल्या आपल्या पदावर होता, आपल्या ठिकाणी स्थित होता, आपल्या भावामध्येच होता. पण त्याच्या ठिकाणी ते पूर्वसंस्काराने तो संस्कार त्या ठिकाणी प्रगट झाला आणि आता ते मल्लयुद्ध करावं असं त्याला वाटायला लागलं. तसं आपण भगवंताचे अंश आहोत याचा आपल्याला विसर पडला आणि मग माझा देह, माझी शक्ती, माझी बुद्धी आणि माझं 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 असं म्हणत म्हणत आपण ते सगळं ओझं आपल्यावर घेतो आणि आपल्यावर ओझं घेतल्यामुळे या संसाराचा, या जगाचा सगळा भार आपण आपल्या डोक्यावर, शिरावर घेतो आणि त्यामुळे सुख आणि दुःख हे आपण भोगत असतो. साधं वर्तमानपत्र ₹3 ₹5 असतं, पण त्याच्यामधले सगळ्या भानगडी आपण आपल्या डोक्यात घुसवतो आणि त्यामुळे परमेश्वराचं अनुसंधान आपल्याकडे राहत नाही आणि ते अनुसंधान नाही राहिलं की मग आपण जसं पाहतो टी व्हीवरच्या मालिका, त्या मालिकेमध्ये एवढे रमून जातो की आपलं मूळ स्वरूप आपण विसरून जातो. आता या सगळ्या गोष्टींवर एक आपल्या मंदाताई जे आहेत अमरावतीच्या, त्यांचं एक उदाहरण मला खूप आवडतं. ते एक चांगलं उदाहरण आहे ते, की म्हणजे प्रगटे तव तव दिसे आणि लपाला तव तो दिसत नाही आपल्याला, न खोमता जो. म्हणजे एक एक ते त्याने बोर्डावर असं त्रिकोण काढला आणि विचारलं की बाई किती त्रिकोण आहेत? की मग एक त्रिकोण, मग मध्ये एक रेघ काढली आणि मग विचारले की आता किती त्रिकोण आहेत? की लगेच माणसाचं सहजपणे उत्तर येतं की 2 त्रिकोण आहेत. तर ते 2 त्रिकोण नसून हे 2 त्रिकोण मायेमुळे निर्माण झाले, पण मुळामध्ये जो त्रिकोण होता त्याला आपण विसरलो. मुळी कल्पना जो 2 रूपे त्याची झाली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. आणि म्हणून ह्या मूळ स्वरूपाकडे ज्याचं लक्ष आहे तो ज्ञानी आहे आणि मूळ स्वरूपापासून जो च्युत झाला आहे तो ह्या भवसागरामध्ये अडकलेला आहे. म्हणून अशी आवड निवड, हा माझ्या आवडीचा, हा तुझ्या आवडीचा, हा मला आवडत नाही, म्हणून ही आवड निवड, नाम, वर्ण, रूप, आकार याचं जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत भगवंताचा विसरच आहे. आणि भगवंताचा विसर म्हणजे त्यालाच आपण पाप म्हणतो आणि भगवंताचं स्मरण जे आहे तेच पुण्य आहे. आणि म्हणून ते पुण्य अखंड आपल्याजवळ राहावं म्हणून नेहमी भगवंताच्या अनुसंधानातच माणसाने राहावं. आता अनुसंधानात कसं राहतात हे सुद्धा सांगण्यासारखं आहे. खरं म्हणजे उदाहरणं जास्त होतील, पण हा विषय आपल्याला समजणं अगदी महत्त्वाचं आहे. म्हणून मी थोडंसं सांगत आहे की कोणाच्याही घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये साखरेचं जे भांडं असतं, डब्बा असतो, त्या डब्याचं झाकण जे आहे आणि त्यातनं साखर काढण्याचा आवाज जो आहे तो त्या घरातल्या भगिनींना घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी लगेच त्या म्हणतात की अरे कोणीतरी साखरेचा डब्बा उघडला, कोण साखर खातं आहे. म्हणजे इतकं त्या डब्याच्या झाकण्याच्या आवाजाचं अनुसंधान आपल्या जीवाला इतकं चिकटलेलं असतं की तो कुठूनही आवाज आला तरी नाही मला वाटलं तसाच आवाज आला. म्हणजे इथपर्यंत आपलं त्या आवाजाशी आपण, त्या संसाराशी आपण एकरूप झालेलं असतो. पण हे जे आहे त्याला अनुसंधान म्हणतो, पण हे प्रपंचातलं अनुसंधान. पण हेच प्रपंचातलं अनुसंधान, हेच प्रपंचामध्ये गुंतलेलं आपलं मन जे आहे ते मन तिथून बाहेर काढून बहिर्मुख झालेली वृत्ती जी आहे त्या परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करणं, अंतर्मुख होणं, हेच सगळ्यात परमार्थाचं सगळं मोठं साधन आहे आणि ते श्रेय आहे आणि तेच योग्य आहे आणि ते आपण करावं. कारण चांगदेव महाराजांच्या मनामध्ये हे कोरं पत्र पाठवताना एकच भाव होता की हे ज्ञानेश्वर महाराज एवढी सगळी कीर्ती आपण त्यांची ऐकली, त्या ब्राह्मणांचं त्यांना प्रशस्त पत्र मिळालं, त्या रेड्याकडून त्यांनी वेद वदवले, हा सगळा त्यांचा अधिकार आपण पाहिला. पण शेवटी पुन्हा पत्र लिहिताना आता त्याला लहान आहे तर काय म्हणू, मोठा आहे तर काय म्हणू, हा जो विचार आला त्यासाठी चांगदेव पासष्टी सांगितली की दोघे आपण आत्मभावाने दोघे एकरूपच आहोत. तू आणि मी याच्यामध्ये कुठलाही फरक हो नाही. तू मला भेटायला येणार म्हणजे मी तुला भेटेल किंवा तुझ्या गळ्यापुढे तुला आलिंगन देईल, तेव्हा मी कोणीतरी आहे आणि तू कोणीतरी आहे आणि आपली ही क्रिया आहे. हा द्वैत जो आहे तो द्वैतसुद्धा तू काढून टाक मनामधून. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी मी जात आहे किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे काहीतरी विशेष आहे असं ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात की माझ्या आणि तुझ्यामध्ये काहीच फरक नाही. असा जेव्हा दुसऱ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही अशी दृष्टी जेव्हा आपल्याला येते तेव्हा आपल्यासाठी प्रगटे तव तव दिसे आणि लपे तव तव आभासे. आणि म्हणून बहु जवळ होय तव तव काहीच न होय, काही न होणी आहे अवघाची जो. अशी
व्यवस्था या ठिकाणी आहे. तसा एक अज्ञानी माणूस आहे, आपण रस्त्याने पाहतो, आपल्या घरात पाहतो, एखादा दगड पडला असेल, त्या दगडाला आपण पायाने एक लाथ मारतो आणि पुढे निघून जातो. हा आपला अज्ञानी माणसाचा गुण झाला, स्वभाव झाला, आपली वागण्याची रीत झाली. तेच संतांची जर रीत असेल तर संत काय करतात की त्या दगडाला सुद्धा हाताने उचलून बाजूला ठेवतील. कशासाठी? की तो दुसऱ्याच्या पायाला लागू नये, दुसऱ्याला ती ठेच लागू नये म्हणून ते बाजूला करतील. म्हणजे त्यांच्यातला भाव आणि आपल्यातला त्या दगडाकडे पाहण्याचा, त्या जगाकडे पाहण्याचा भाव अगदी वेगळा असतो. आपण अज्ञानी दृष्टीने दगडाला दगड म्हणतो, ते ज्ञानी दृष्टीने त्या दगडाला सुद्धा परमतत्व आहे, परमात्म्याचाच हा एक आविष्कार आहे, एक रूप आहे असं म्हणून त्याला हाताने उचलून बाजूला ठेवतात. आपण साध्या साध्या घरातले वस्तूसुद्धा पायाने ढकलत राहतो. माताजी म्हणतात, आपल्या माताजी म्हणजे शारदा माता, त्या म्हणतात की झाडू जो असतो ज्याने आपण सगळा केर बाहेर काढतो, तो झाडूसुद्धा कोपऱ्यामध्ये व्यवस्थित ठेवला पाहिजे. म्हणजे झाडूची जी मूठ असते ती खालच्या बाजूला आणि बाकीचं सगळं पसार आहे तो वर ठेवला पाहिजे. त्यामुळे त्या ठेवण्यामध्ये जो माणूस तो कशाप्रकारे ठेवतो यामधून सुद्धा त्याच्या मनातला भाव प्रगट होत असतो. आणि म्हणून याला आपण सगळं म्हणतो की हे जे कर्म आहे, कर्म केलेचे करावे, ध्यान धरिले ते धरावे, निरूपणे विवरावे पुन्हा पुन्हा. ते कर्म आपण पुन्हा पुन्हा करतो आणि हे करण्यासाठी आपल्या मनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, आपल्या जीवनात बदल झाला पाहिजे, आपल्या दृष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. आणि तो होण्यासाठी हा सगळा परमार्थाचा खटाटोप आहे. जोपर्यंत माणूस करणार नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी हा जो आत्मभाव, सगळीकडे परमेश्वरच भरलेला आहे, ही जी दृष्टी आहे ती दृष्टी त्याच्याकडे येणार नाही. म्हणून हे माझे, हे तुझे, ही जी वाटणी आहे ती वाटणी अगदी अज्ञानाच्या पातळीवरची ही वाटणी आहे. म्हणून चांगदेव महाराजांना म्हणतात की असं तू समजू नको, म्हणून स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू. म्हणजे तूच ब्रह्मच आहे, तूच तत्त्वमसी, हा जो उपदेश आहे तो चांगदेवांच्या योगाच्या जोडीला त्याच्या ठिकाणी भक्तीची जोड देण्यासाठी आपल्या माऊलीने केलेला आहे. आता आपण पुन्हा काही काही उदाहरणं यामध्ये नेहमी येतात पहा. आता एक देवाची मूर्ती आहे, त्याच्या खाली एक दगड आहे आणि त्या दगडावर एका त्या देवीची मूर्ती आहे, देवीच्या पायाशी एक राक्षस आहे. आता मुळामध्ये ही जी मूर्ती, तो दगड आणि तो राक्षस, या तिन्ही गोष्टी एका सोन्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत. आता सोनं जरी एकच आहे तरी ती मूर्ती देवीची आहे, तो दगड हा दगडच आहे आणि तो राक्षस हा राक्षस आहे, तमोगुणी आहे. हा भाव कोणाच्या मनामध्ये असतो? जो त्या ठिकाणी दर्शन घेतो, जो त्या ठिकाणी पूजा करतो त्याच्या मनामध्ये असतो. देवाबद्दलचं प्रेम असतं म्हणून तो पूजा करतो, पण त्या दगडाकडे दगड म्हणून पाहतो आणि त्या राक्षसाकडे मात्र तो तुच्छतेने पाहिल, राक्षसाकडे, कारण त्यामध्ये तमोगुण आहे आणि मी पूजा करतो म्हणजे माझ्यामध्ये सत्वगुण आहे. असं जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये विचार आहे तोपर्यंत त्या ठिकाणी भगवंताचं रूप आपल्याला दिसणं शक्य नाही. पण तोच दगड, तीच मूर्ती, तोच राक्षस हे जे सोन्याने बनवलेलं आहे ते एखाद्या सोनाराला दाखवलं की तो सोनार फक्त एवढं म्हणतो की अरे वा, किती 100% 100 नंबरी सोनं आहे या ठिकाणी आणि किती मोठं आहे, किती वजनदार आहे, काय भाव आहे, आणि लगेच त्याचं कॅल्क्युलेशन त्याच्या मनातल्या कॅल्क्युलेटरमध्ये लगेच तयार होतं. आता ही दृष्टी ती सोनाराची आहे आणि पुजारी असूनही त्याची दृष्टी अशी आहे की हा राक्षस आहे आणि म्हणून त्याला तुच्छतेने तो पाहिल आणि त्या मूर्तीकडे मात्र तेवढ्याच आनंदाने पाहिल. म्हणून चांगदेवा, हा जो बोध आहे ज्ञानाचा, हा बोध घेऊन तू या सगळ्या विश्वाकडे पहा. मी काहीतरी वेगळा आहे, मी तपोवृद्ध आहे, मी वयोवृद्ध आहे, मी 1400 वर्ष मृत्यूला माघारी फिरवलेला आहे, असा विचार तू करू नकोस. किंवा ज्ञानदेव माझ्यापेक्षा लहान आहेत हा सुद्धा तू विचार करू नको. आणि म्हणून प्रगटे तव तव न दिसे आणि लपे तव तव आभासे. जेव्हा तो प्रगट होतो ना निराळ्या रूपाने, तेव्हा त्या सगळ्या रूपाने मला जे जे दृष्टीला दिसतं ते सुद्धा तो परमेश्वरच आहे ही दृष्टी ठेव. आणि जेव्हा तो प्रगट होत नाही तेव्हासुद्धा जे दिसतं या ठिकाणी, जसं रज्जूवर सर्पाचा आभास आहे, तो आभाससुद्धा त्या रज्जूमुळेच आहे. म्हणून मूळ अधिष्ठानच आहे ते त्या परमेश्वराचं आहे. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. प्रत्येक चळवळ, प्रत्येक हालचाल, प्रत्येक बोलणं, या सगळ्यांच्या खाली अधिष्ठान जे आहे ते भगवंताचं आहे. हा भाव आपल्यामध्ये अखंडपणे असावा. आता काल आणि आज काहीतरी व्हॉट्सॲपवर एक चांगली गोष्ट आली, ती पण याच भावामध्ये आहे, याच प्रकारची आहे, ती सांगतो. म्हणजे खूप गोष्टी आपल्या मनामध्ये स्वच्छ अशा होतील. स्वामी विवेकानंदाचं भाषण, प्रवचन अमेरिकेमध्ये वगैरे बाहेर चालू होतं आणि खूप वेळाचं भाषण सुरू असताना तिथे बसलेला एक चांगला चित्रकार होता.
चित्रकारांना जशी सवय असते, आपल्याला जशी सवय आहे की वह्या घेऊन जातो, पेन घेऊन जातो, चांगल्या गोष्टी लिहून काढतो. चित्रकार तिथे बसल्याबरोबर स्वामीजींचं भाषण चालू आहे आणि 1.5-2 तास भाषण होईपर्यंत त्यांनी आपल्या त्या वहीवर, त्या डायरीमध्ये स्वामीजींचं चित्र रेखाटलं आणि सुंदर चित्र. आता तो चित्रकारच चांगला असल्यामुळे सुंदर चित्र रेखाटलं. सगळं प्रवचन झाल्यानंतर तो स्वामीजींना जाऊन भेटला आणि त्याची इच्छा होती की हे चित्र स्वामीजींनी पाहावं, म्हणून त्याने ते स्वामीजींना दाखवलं. आता स्वामीजी ते चित्र पाहिल्यावर म्हणतो की चित्र तर तू छान काढलेलं आहे, पण हे माझ्या डोक्याच्या भोवती जे वलय काढलेलं आहे त्या वलयामध्ये तू काहीतरी एक चित्र काढलं आहे म्हणे, ते कोणाचं आहे? मग तो चित्रकार म्हणतो, तुम्ही जेव्हा भाषण देत होते तेव्हा तुमच्या डोक्याच्या मागे असं गोल मला वलय दिसलं आणि त्या वलयामध्ये हा चेहरा मला दिसला. आता असं पाहिल्याबरोबर स्वामीजी लगेच म्हणजे अश्रू येतात त्यांच्या डोळ्यातून आणि ते म्हणतात की अरे, हे जे वलय आहे आणि हे जे तू चित्र काढलं आहे माझ्या डोक्याच्या मागे, ते आमच्या भगवान रामकृष्ण परमहंसाचं आहे. म्हणजे आज तुझी योग्यता किती आहे ते सुद्धा माझ्या लक्षात आलं की माझं चित्र काढता काढता माझ्या मागे रामकृष्ण परमहंस आहेत, हे तुला तुझ्या डोळ्याने दिसलं. म्हणजे तुझी खूप मोठी योग्यता आहे. तुझी जी ज्ञानाची आकलनाची शक्ती आहे, जगाकडे पाहण्याची शक्ती आहे, ते खरोखरच खूप छान वाखाणण्यासारखी आहे. आणि मग पुढे ते म्हणतात की जसा माईक असतो आपल्यासमोर आणि माईक समोर असताना आपण माईकच्या मागे उभं राहून बोलत असतो आणि माईक तो फक्त तो ध्वनी मोठा करून सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तसं मी बोलत होतो, पण मी स्वतः कधीच बोलत नाही, मी बोलतच नाही. किंबहुना हे काही माझं प्रवचन नव्हतं, पण मी जे जे बोललो आहे ते सगळं माझ्या सद्गुरूंचं आहे, ते सगळं माझ्या रामकृष्ण परमहंसाचं आहे. किंबहुना तेच बोलत होते आणि मी त्या माईकसारखा तो आवाज तुमच्यापर्यंत पोचत होतो. तर हा जो भाव आहे तो भाव या चांगदेव पासष्टीमध्ये बऱ्याच ठिकाणी व्यक्त झालेला आहे आणि अशा अर्थाच्याच अनेक ओव्या यामध्ये आहेत. जी जसं एक ओवी येते पुढे, नात म्हणजे ज्ञानेश्वरीमधली ओवी आहे. ना तरी सागरीच्या पाणी, काय तरंगाची हाती खाणी, ते अवांतर करणी वारियाची नव्हे. पाहे पा कापसांच्या पोटी, काय कापडाची होती पेटी, ते वेळी ते याच्यासाठी कापड झाला. जरी सोने लेणे होवनी घडे, तरी तयाचे सोनेपण न मोडे. येर अलंकार हे वरलीची कडे, लेत याचेनी भावे. म्हणजे सागरामध्ये त्या लाटा ज्या आहेत की आतमध्ये काही 10,000 लाटा आहेत की 50,000 आहेत असं मोजमाप त्या ठिकाणी नसतं आणि त्या लाटा एकानंतर एक निघत असतात. असं वाटतं की त्यामध्ये त्या तरंगाच्या, त्या लाटांचा काही मोठा साठा आहे की काय, की तो साठा संपल्यानंतर या लाटा सगळ्या थांबतील. पण असं नाही. त्या सागरातल्या त्या लाटा म्हणजे ती त्यांची एक अवस्था आहे. त्या लाटा येणार आणि जाणार, पण आतमधला अथांग सागर जो आहे तो म्हणून त्याला आपण प्रशांत समुद्र म्हणतो, पॅसिफिक ओशन, प्रशांत, जो नेहमीसाठी आतमध्ये शांतच आहे. पण वर ज्या त्याच्या क्रिया आहेत, वर जे आपल्याला दिसतं ते फक्त सोन्यापासून अलंकार झाल्याप्रमाणे या लाटा आहेत. कापसाच्या ठिकाणी काय पेट्या आहेत का काय आतमध्ये, की ज्याच्या ठिकाणून हे कापड निर्माण झालं. पण तो जेव्हा आपण ते कापड अंगावर चढवतो तेव्हा त्याचा आनंद आपल्याला होतो, पण त्यामध्ये मुळामध्ये तो कापूसच आहे. सोने आणि लेणे याच प्रकारे असे सगळे उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत. म्हणून भगवंत जो आहे मूळ स्वरूपात आहे तो मात्र बदललेला नाही, पण त्याचं प्रगटीकरण जेव्हा जेव्हा होतं तेव्हा ते प्रगटीकरण माणसाला खऱ्या अर्थाने सुख देत असतं. आता हे सुख कसं असतं हे सुद्धा काही ठिकाणी सांगितलेलं आहे. सोनेपणा उणे, न येताचे झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जाया. म्हणजे आत्तापर्यंत या 3 ओव्या झाल्या, आता ही 4थी ओवी आहे. तर आत्तापर्यंतच्या 3 ओव्यांमध्ये आपण हे पाहिलं की हे विश्व काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे, तसं जीवाचे स्वरूप काय आहे, असा विषय आपला चालू आहे. तर परमात्म्यापासून हे जे विश्व निर्माण झालेलं आहे की परमात्म्याचं ते स्वरूप आहे. मग आता ते जसा रज्जूवर सर्प भासतो तसे परमात्म्यावर हे सगळं विश्व भासमान आहे. म्हणून पुन्हा तोच मायावाद आणि चिद्विलासवाद हा येतो. अज्ञानी माणसाने जगाकडे जर पाहिलं तर त्याला असं दिसतं की भगवंत काहीतरी वेगळाच आहे जो आपल्याला दिसतच नाही. जे मला समोर दिसतं जे विश्व आहे
त्याबद्दल हे सगळे ज्ञानी माणसं म्हणतात हे सगळं खोटं आहे. आता हे खोटं असेल तर मला दिसतं कसं? हे खोटं असेल तर मला ते आवडतं का? हे खोटं असेल तर ते मला आवडत नाही असं मी का म्हणतो? म्हणजे दंभ, लोभ, क्रोध, काम हे जे विकार आहेत, हे विकार माझ्यामध्ये निर्माण झालेच कशासाठी? जर परमेश्वरच सच्चिदानंद स्वरूप आहे तर मी पण तसा का नाही? आणि असा प्रश्न जेव्हा असतो तेव्हा त्या अज्ञानी माणसाला संत सत्पुरुष जे आहेत, जे ज्ञानी आहेत, ते त्याला सांगतात की हे जे तुला दिसतं ते तुझ्या अज्ञानामुळे आहे. बाबा रे, तू जोपर्यंत हे अज्ञानी आहेस तोपर्यंत ते हे जग जे आहे तुला हे असं दुःखरूपच दिसणार आहे. आता आपण जे काय बोलतो, चालतो, कानाने ऐकतो, जिभेने चव घेतो, हे सगळं कशामुळे आहे? ते परमेश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे आणि त्यामुळे आपण हे पाहतो. म्हणून साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शिकविता धणी वेगळाची. एक सगळ्या जगामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं कावळा आहे, चिमणी आहे, पोपट आहे. कावळा पाहिल्यावर तेवढा आनंद होत नाही, चिमणी पाहिल्यावर आनंद होतो, प्रेम होतं. पोपट पाहिला तर अगदी छान, त्याच्याकडे पाहतच राहावं असं वाटतं. म्हणून ही विषमता भगवंताने निर्माण केली, पण त्या विषमतेमध्ये सुद्धा भगवंताचा अंश आहे हे ज्ञानी दृष्टीने पाहायचं. पण अज्ञानी असेल तर त्याला मात्र त्या ठिकाणी सगळं वेगळंच दिसणार आहे. एखादा वाघ आणि सिंह आहे, हत्ती आहे, यांचं चालणं जे आहे किती डौलदार असतं पहा बरं. आणि ते डौलदार चालणं पाहिलं की भगवंत या रूपामध्ये माझ्यासमोर आला असं आपल्या मनामध्ये आलं पाहिजे. आणि ही ज्ञानीदृष्टी आहे. म्हणून कावळा आणि साळुंकी हे दोन्ही भगवंतच आहेत. आपण त्यांच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहायला पाहिजे. आता राम आणि रावण असा जरी विचार केला तर दोघांच्या ठिकाणी एकच परमतत्व आहे. रामाच्या ठिकाणी ते आहे आणि रावणाच्या ठिकाणी पण आहे. पण रामाच्या ठिकाणी ते भगवंताच्या रूपाने ते प्रगट झालं, रावणाच्या ठिकाणी ते दुष्टशक्तीच्या रूपाने प्रगट झालं. म्हणजे जो राम झाला तोच रावण झाला आहे, तोच कृष्ण झाला आहे, तोच स्त्री झाला, तोच पुरुष झाला. सर्वांची तहान हे वेगवेगळे रूपं असले तरी प्रत्येकाला तहान लागली की पाणीच प्यावं लागतं. त्या पाण्यामुळेच त्याचं तहान आपली भागते. आपण पाहतो उन्हाळ्यामध्ये कितीही कोल्ड्रिंक पिलं तरी ती तहान भागत नाही जोपर्यंत आपण स्वच्छ निर्मळ असं पाणी पित नाही. तर ते पाणी म्हणजेच भगवंत आहे. रसो वही सहा हे जे म्हटलेलं आहे ते त्यासाठीच. पण आपल्या ठिकाणी अज्ञान असलं की मग त्या ठिकाणी दुःख आहे, त्या ठिकाणी सुख आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात मनाच्या श्लोकामध्ये, निजध्यास तो सर्व तुटोन गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे निजध्यास जो आहे परमेश्वराचा अखंड ध्यास आपल्या ठिकाणचा आहे, तो कशामुळे गेला की आपल्या ठिकाणी अहंता, मी, माझे हा भाव आला आणि म्हणून बळे अंतरी शोक संताप ठेला. आणि सुखानंद आनंद, जो सुखामध्ये आनंद होता, जो आनंद परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आहे, तो मात्र आता मी भोगणं शक्य नाही, कारण मला आता हे सगळे उपाधी लागलेले आहेत. म्हणून उपाधी देह बुद्धी वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. म्हणून सज्जनांना ह्या उपाधीचा स्पर्श होत नाही आणि सज्जन जे आहे त्या उपाधीच्या विरहित निरुपाधिक असे असतात. म्हणजे एखादा चांगली गोष्ट पाहिली, पेढे पाहिले, फूल पाहिलं की आपल्या मनाला जसा आनंद होतो तसाच आनंद इतर सगळ्या गोष्टींपासून पण झाला पाहिजे. आणि तो आनंद होण्यासाठी आपण त्या परमेश्वराच्या स्वरूपाशी एकरूप झालं पाहिजे. म्हणून दोन गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत की ज्या ज्या गोष्टी माणसाने निर्माण केल्या त्यामध्ये सुख आणि दुःख होत आहे, पण परमेश्वराने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यामध्ये मात्र सुख आणि आनंदच आहे, त्याशिवाय दुसरं काही नाही. परमेश्वराने चिंच निर्माण केली, चिंचेचं झाड जरी पाहिलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. आंबट, तो चव आंबट आहे पण तरी पण सगळ्यांना आवडते. खारट गोष्ट असेल तीसुद्धा आवडते. गोड असो कशी असो, ती परमेश्वराने जे निर्माण केलं ते प्रत्येकालाच आवडतं. पण आपण जे निर्माण केलं, आपण जर ते दुसऱ्याला देत गेलो, काय तुमच्यासाठी सरबत करू का, की लगेच दुसरा माणूस म्हणतो कोणतं सरबत आहे. आपण जर त्याला आवडीचं नाव सांगितलं, हो काही हरकत नाही, आणि त्याला न आवडतं नाव सांगितलं, नको नको मला सरबत नको. म्हणजे हे जे आवड निवड जी आहे ती आपल्या माणसाच्या ठिकाणी ती निर्माण झाल्यामुळे आपल्याला हे जग हे जे आहे या वैषम्यतेने भरून राहिलेलं आहे आणि म्हणून त्यामध्ये आनंद नाही असं आपल्याला वाटतं. पण खरे संत जे आहेत, ज्ञानोबा आहेत, तुकाराम महाराज आहेत, समर्थ आहेत, ही जी मंडळी आहेत त्यांना मात्र या संपूर्ण जगामध्ये फक्त आनंदच आनंद दिसत असतो. म्हणून समर्थांच्या आपल्या दासबोधामध्ये एक ओवी आहे पहा,
की परनाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेक चाले आणि पुरुष होऊन भ्रमले याचे काय म्हणावे. लहान मुंग्या असतात, एका मुंग्याची लाईन असते पहा, ती लाईन पाहिल्यावर असं वाटतं अरे वा या मुंग्या किती रांगेत चालल्या. एखादी मुंगी उलट दिशेने जेव्हा येते ना त्यामध्ये, तेव्हा ती मुंगी त्या प्रत्येक मुंगीला भेटते, तिच्याशी 2 मिनटं काहीतरी हितगुज करते आणि पुन्हा आपल्या रस्त्याने ती परत जाते आणि या सगळ्या 100 मुंग्या आपल्या दिशेनेच परत जातात. रस्त्याने आपण जाताना 100 माणसं आपल्याकडून समोरून येतात आणि मागे जातात, पण 1-2 माणसाशी आपण लगेच थांबून त्या ठिकाणी बोलतो आणि असं जे आपला व्यवहार आहे तो व्यवहार या एकाच भावनेने आहे की या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जी आहे ती गोष्ट आपण भगवंताच्या स्वरूपामध्ये पाहिली तर त्यामध्ये आपल्याला आनंद आहे आणि ती नसेल तर या सगळ्या ठिकाणी एकच परब्रह्म नटलेलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून अद्वैत बोध जो आहे त्यामध्ये आपण जीवाने अखंड राहावं, म्हणजे त्याला नेहमीच आनंद प्राप्त होईल. म्हणून सोने सोनेपणा उणे न येताचे झाले लेणे तेवी वेचता जग होणे अंगे जया. आता आपल्या दासबोधामध्ये अजून एक छान ओवी आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म सोये तुचे आहे से ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूच नको. तू स्वतः ब्रह्म आहेस आणि तू जर ब्रह्म असेल आणि जगामध्ये सगळं ब्रह्म दिसे उघडे, आपल्या मुक्ताबाईंचा अभंग आहे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना भिंती परळ आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची सोने नाना परी लेणे बाळ्या अणबुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची तंतू नाना पटू धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐके चांगदेवा उमजून जा रोकडे. म्हणजे मुक्ताबाई या चांगदेवांना उपदेश करतात की जगामध्ये ब्रह्म हे उघडपणे आपल्याला दिसतं, पण ती दृष्टी आपल्याजवळ असली पाहिजे. म्हणून सोने सोनेपणा उणे न येताचे झाले लेणे. त्या सोन्यामध्ये की सोनेपणाचा कमीपणा होत नाही, जरी त्याचा एक काही वेगळे अलंकार झाले तरी त्यामुळे सोनंपणा जो आहे तो तसाच टिकून राहतो आणि अलंकार वेगवेगळे होतात. तरी न वेचता जग होणे अंगे जया. म्हणजे हे सगळं जग निर्माण केलं तरी तो पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्यातनं काही काढून घेतलं तरी ते परिपूर्ण आहे, त्यामध्ये काही आपण टाकलं तरी ते परिपूर्ण आहे. हा भाव अखंड आपण जपला पाहिजे असा त्या चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज उपदेश या ठिकाणी करत आहेत. आता हे कसं जगाकडे पाहण्याचं ते एक उदाहरण पाहू आणि मला वाटतं थोडीशी वेळ होत आली आहे ना, एक 5 मिनटात आपण थांबूया. आता आपले स्वरूपानंद म्हणजे पावसचे स्वरूपानंद, त्यांचे शिष्य म्हणजे माधवनाथ महाराज. माधवनाथ महाराजांचे गुरु म्हणजे पावसचे स्वरूपानंद सर. स्वरूपानंद स्वामींच्याकडे एक मुलगा, तरुण मुलगा, चांगला शिकलेला BSc झालेला होता, तो त्यांच्याकडे आला. आता संतांच्याकडे गेल्या तर सामान्य जीव जो आहे, अज्ञानी जीव जो आहे, तो आपल्याला जे महत्त्वाचं असेल ते त्यांना सांगतात. त्यांच्याकडून तो राजा आहे म्हणून मग एवढं सगळं सोनं नाणं मी मागावं ही बुद्धी अज्ञानी माणसाला नसती. पण हा मनुष्य त्या ठिकाणी जाऊन म्हणतो की माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे आणि तिच्यावर प्रेम असल्यामुळे मला असं वाटतं की मी काहीतरी अदृश्य शक्तीने माझ्या ठिकाणी निर्माण करावी आणि त्या मुलीला भेटण्यासाठी मी जावं. आता हे करण्यासाठी मला काय साधना करावी लागेल हे विचारायला तो त्या स्वरूपानंद स्वामींच्याकडे आला. आता स्वामीजी जे आहेत त्यांनी जसं हे चांगदेव महाराजांना उपदेश केला त्या दृष्टीने स्वरूपानंद स्वामी मोठे अधिकारी, ते सुद्धा या वेड्या माणसाकडे, या BSc झाला तरी वेडा असलेल्या त्याच्याकडे त्याच भावनेने पाहतात की हे सगळं ब्रह्म जे आहे तेच माझ्यासमोर हे प्रगट झालेलं आहे. तर त्या स्वामींनी जवळपास 3 दिवस त्याच्या मागे परिश्रम घेतले आणि त्यांना ही गोष्ट पटवून देण्यासाठी ते त्याच्या मागे लागले की तो परमात्मा स्वरूपच त्यांना दिसत होता. कारण त्याच्यातील अधिष्ठान जे होते त्या अधिष्ठानाकडे ते पाहत होते. त्या तरुणाचे मन जरी ते शुद्ध सत्वगुणी असलं तरी त्यामधनं प्रगट होणारी जी स्फूर्ती होती ती मात्र विचित्रपणा होता, त्यामध्ये ती प्रकृती होती आणि ती मात्र अनेक दोषाने भरलेली होती. पण म्हणून ती मूळ स्वरूप जो आहे त्याकडे त्यांचं दुर्लक्ष नव्हतं, त्याकडे त्यांचं लक्ष होतं. तसा कंदील जरी स्वच्छ असला तरी काच जर ती स्वच्छ केलेली नसेल तर त्याचा प्रकाश तसा पडणार नाही. आणि म्हणून ते त्याला समजावून सांगतात आणि मुळामध्ये जे असलेलं तत्त्व आहे ते तत्त्व त्यांना त्या दृष्टीने त्यांना दिसलं. बालगंधर्वांच्या भूमिका अनेक आहेत, काही काही त्या ठिकाणी ते स्त्रिया झालेल्या आहेत, पण त्यांचं बोलणं चालणं वागणं सगळं स्त्रियांच्यासारखं होतं.
प्रत्यक्ष बालगंधर्वांना रुक्मिणीचे काम करीत असताना सुद्धा हे पक्क माहीत होतं की मी काही रुक्मिणी नाही, मी मुळामध्ये बालगंधर्वच आहे. म्हणून मुळी कल्पना 2 रूपे त्याची झाली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. म्हणजे या जगामध्ये, या विश्वामध्ये एकच परमात्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे, हा ज्ञानी पुरुष जाणतो. पण अज्ञानी लोकांना मात्र यामध्ये परमात्म्याखेरीज काही वेगळं निर्माण झालं आहे असं वाटतं, आणि म्हणून लोभ मोह हे उत्पन्न होतात, आणि त्यामुळे आपल्याला दुःख जे आहे ते दुःख आपल्या पदरी येतो. म्हणून खरा बोध जो आहे तो आपल्या अंतःकरणात साठवा, म्हणून उत्कटतेने ज्ञानेश्वर महाराज हे चांगदेव महाराजांना सांगत आहेत. म्हणून हा जो बोध होता त्या बोधाच्या आपण 2 ओव्या आज पाहिल्या, 3 पाहिल्या, 3, 4 आणि आता उद्या आपण 5व्या गोष्टीकडे वळू. जवळपास 36 ओव्यांपर्यंत हे परमेश्वराचं स्वरूप काय आहे, त्याला कसं ओळखायचं हाच विचार आहे. आणि त्यामुळे उदाहरणं अनेक दिलेली आहेत, पण त्याचं तत्त्व जे आहे, त्याचा सिद्धांत जो आहे तो एकच आहे की परमेश्वराचं स्वरूप माणसाने जीवाने ओळखावं, आणि मग हा जीव आणि हा परमेश्वर यामध्ये काय नातं आहे हे 36च्या नंतरच्या 29 ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून उद्याची ओवी आपण जे पाहणार आहोत ती आहे, कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. या ओवीवर आपण उद्या विचार करूया. उद्याच्या दिवशी आपण पुन्हा असंच भेटूया. आपल्या सगळ्यांच्यामुळे हे चांगदेव पासष्टीचं चिंतन माझ्याकडून घडत आहे. माझ्याकडून जसं होईल तसं हे अवघड काम हे हाती घेतलेलं आहे. सद्गुरूंच्या कृपेने ते पूर्णत्वाकडे जाईल हा विश्वास वाटतो. आणि सद्गुरूंच्या चरणीच हे झालेलं बोलणं जे आहे ते सगळं सादर करून त्याच्या ठिकाणी नम्रतेने त्यांना साष्टांग नमस्कार करून मी माझं बोलणं या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हॅलो. हां, हा बोला. फार सुंदर